आता मला पाहिजे ते करणार. भाई आई व जादूटोना करते आई. ऑसम. अरे आई तुझं तरी काय चाललंय हो. तर ही ताडगोळे खाऊन मला आठवण आली. काय बोलतो बरं, काय खायचं तुला? चायनीज खायचं. हा? चायनीज खायचं. बघू 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 थोबाड बघू तुझा. चुप चुप. माझ्या डोक्यावर बसून बसून तर उलटा बोलायला शिकली असते. उलट बोलते पण काय? मित्रांनो, प्रतिभाचा एक प्लस पॉईंट तुम्हाला मी सांगतो. मग मला ह्या गोष्टी चीड येते आणि म्हणून मी रागवतो. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, आज तुमचा भाऊ फुल कायदेशीर एकदम म्हणजे तशी ड्रेसिंग असते, पण आज व्हिडिओ शूट करायला चाललो आहे म्हणून ड्रेसिंग हा शब्द वापरते. इथे माझी गाडी काढायची असेल तर इथे पहिला मला 5-6 गाड्या साईडला काढायला लागेल, त्याच्यानंतर माझी गाडी निघणार आहे. तर प्रतिभा येते. आजचा व्हिडिओ शूट करणार आहे प्रतिभासोबत. खूप जणांची डिमांड होती, दादा त्यांच्यावर व्हिडिओ शूट करतो ठीक आहे, पण प्रतिभाबरोबर पण एक व्हिडिओ शूट करतं. प्रतिभाबरोबर आहे ना 100 व्हिडिओ शूट केले आणि खरंच टाईम नसतो आम्हाला. म्हणजे प्रतिभाला एक तर मी फ्री पाहिजे, नाही तर ती फ्री पाहिजे घरामध्ये काम करायसाठी. आज वेदांची स्कूल चालू झाली आहे, त्याच्यामुळे प्रतिभाला घेऊन चाललो आहे व्हिडिओ शूट करायला. बघू आता किती एफर्ट लावतो आम्ही व्हिडिओ शूट करण्यासाठी. मित्रांनो, गाडी स्टार्ट ठेवली आहे, सुजल गाडीमध्ये बसलेला आहे. AC चालू ठेवले आहे कारण की खूप गाडी उन्हामध्ये थोडी तर गरम खूप होणार आहे. आणि प्रतिभा पण फुल ड्रेसिंग मारून नटापटा करून येणार आहे, तर गाडीमध्ये बसल्या तिला पण गरम नाही झालं पाहिजे म्हणून AC चालू ठेवले. वॉच विसरलो आहे माझा. प्रतिभा घेऊन येणार आहे, माहीत नाही कधी येणार आहे. 5 मिनटात हे बोललो आहे, अजून यायचं आहे खाली. मग मला ह्या गोष्टी चीड येते आणि म्हणून मी रागवतो. बघू कधी येते. जोपर्यंत बिल्डिंगचं कलर काम पूर्णपणे होत नाही, बांबू हटत नाही, तोपर्यंत या गाड्या अशाच लागणार. आणि बिल्डिंगचं कलर काम थोडं चालू आहे आपलं. कलर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, फायनली प्रतिभा आलेले. या मॅडम या या. किती टाईम लावते यायला तू? हां, चावी लॉक वगैरे करून. आणि चेहऱ्यावर जरा हसरा चेहरा ठेवायचा, नुसता चेहरा असा वाकडा नाही ठेवायचा, तर सुंदर दिसशील. असा चेहरा नुसता असा तर फॅन लोक येतात भेटायला, त्यांना पण वाटतं भाई प्रतिभा वहिनी काय बोलेल काय. जरा चेहरा हसरा ठेव. कसा ठेवशील परत तसा? अरे बरोबर. हां ओके, चला आता व्हिडिओ शूट करूया. तिथे खूप टाईम जाणार आहे आता मला तर असं वाटत. अगोदरच बनवून केली म्हणजे तिथे टाइम जाणार. मला तर टाइम नाही लागणार, माझा तर टेक नाही जास्त. बघू तुमचा डान्स आहे. हां ते तर आहे, डान्स आहे, थोडासा तर टाईम लागेल. मित्रांनो, प्रतिभाचा एक प्लस पॉईंट तुम्हाला मी सांगतो. कधी गाडीमध्ये बसायचं असेल प्रतिभाला तर ती अशी कधी डिमांड नाही करत की मला पुढच्या सीटवरतीच बसायचं आहे. कोणी पण असो, ती एकटी असेल वेदांतला घेऊन तरी वेदांतला पुढे बसवेल. वेदांत बोला मम्मी मला पुढे बसायचं, ती मागे बसेल. सुजल असेल, आई असेल, पप्पा असेल, कोणी पण असेल, माझे मित्र मैत्रिणी, सॉरी टू से मैत्रिणी, पण मित्र जरी असतील, अरे मी जरा वहिनीला आणायला झालो तोपर्यंत बसतो का, मग ते लोक कधी बसतात ना तर मित्र स्वतः उतरतात, पण प्रतिभा पण बोलते की नाही तुम्ही पुढे बसा. एक गोष्ट मानली पाहिजे प्रतिभाची, तारीफ करते कारण की व्हिडिओमध्ये बोलते तारीफ करू दे. तारीफ नाही करत आहे मी, जे रिअल आहे तेच सांगते. कारण की तारीफ केली तर आपण चुकीच्या गोष्टीची कधी कधी तारीफ होते मग, आणि समोरच्याला चांगला प्रोत्साहन मिळतं. चुकीच्या गोष्टीला तारीफ नाही, जे खरं आहे तेच बोलणार मी. काय बोलते? तर चला आता निघूया व्हिडिओ शूटिंगसाठी. मित्रांनो, फायनली आम्ही आलेलो आहे इथे नवापूर बीच. इथे प्रतिभा आणि सूर्य पूर्ण डोक्यावर आहे. म्हणजे हे नाही सूर्यावर डोक्यावर आहे असं नाही, तुम्हाला तर प्रतिभा डोक्यावरती आहे. आणि आज भरती आहे खूप, पाहू शकता तुम्ही. हां बोल, काय बोलायचं तुला? प्रतिभाला डोक्यावर नाही ठेवणार. अरे तुला खांद्यावर बसेल ना, डोक्यावर कशाला पाहिजे? डोक्यावर बसून का मिरा वाटायच्यात माझ्या? डोक्यावर बसून बसून तर उलटा बोलायला शिकली असते. उलट बोलते पण का उलट बोलते ते पण समजलं. हां ते समजते सगळ्यांना. चल ते नको शिकू का उलटा बोलते का नाही, म्हणजे अजून उलटा बोलायचंच आहे तुला अजून. हां उलट बोलायचं. मग व्हिडिओ शूट करायला आली का भांडणं करायला आली? भांडणं करायची नाही. हां मग चुप चुप. हां मी मिरवणार आणि सगळ्यांची मिरवणार बोलते, खास करून माझी. म्हणजे हिला घेऊन आलं ती माझ्या खरंच चुकी झाली माझी लई मोठी. मित्रांनो, फायनली 2.5 तास लागले आम्हाला एक व्हिडिओ शूट करायला. 1-1.5 मिनटाचा व्हिडिओ असेल सॉन्गचा, आणि त्याच्यासाठी मला डान्ससाठी पण थोडा एफर्ट लावायला लागला. एवढा काय हार्ड डान्स नव्हता, पण मला नाही जमला तो डान्स. काय बोलते? एवढा हार्ड नव्हता डान्स, पण मला नाही जमला. काय हार्ड नव्हता, त्यापेक्षा हार्ड होता, पण ते यांनी प्रॅक्टिस केली म्हणून त्यांना आला तो डान्स. आणि तुम्ही रील बघायला आणि कमेंट करायला, खूप छान कमेंट आली पाहिजे तुमची, कारण त्यांनी मेहनत पण तेवढीच केली त्या डान्सला. आणि ते पुढे बघूयास
तुमचा असाच सपोर्ट राहू द्या. तर मित्रांनो सपोर्ट वगैरे राहू दे, राहणारच आहे. पण आता 2:45 वाजले, वेदांतला आणायला स्कूलला जायचं आहे आणि इथून आम्हाला अर्धा तास तरी लागेल. 3 वाजता वेदांची स्कूल सुटणार आहे आणि इथेच आम्हाला 2:45 वाजलेत. जसं पप्पांना कॉल केला आहे आम्ही, आता पाहू आम्ही जरा जातो आता घरी. व्हिडिओ शूट करायचा अचानक ठरला म्हणून प्रतिभाने नाश्ता केला नव्हता आणि मी तर जिमवरून आल्या नाश्ता केला. तर व्हिडिओ शूट करायचा ठरला नव्हतं आणि मी जिममधून आलो, नाश्ता वगैरे केला आणि तसं प्रतिभाला बोललो चल व्हिडिओ शूट करायला. जेवण पण नव्हतं बनवलं प्रतिभाने. 11:30 निघलो आम्ही घरातून. 11:30-12ला निघालो वेदांतला सोडून. त्याच्यानंतर 12ला निघालो, वेदांतला सोडलं स्कूलला 11:30ला आणि थोडं डान्सची प्रॅक्टिस करून 12ला निघालो. आता वाजले 3. त्या लोकांना भूक लागले म्हणून लोक चायनीज खात आहेत. काय बोलते प्रतिभा, काय खायचं तुला? चायनीज खायचं. हां चायनीज खायचं. बघू थोबाड बघू तुझा. तर ठीक आहे मित्रांनो, आता चायनीज खाते प्रतिभा आम्ही लोक, आपण नंतर बोलू. तर मित्रांनो फायनली आमचं जेवण झालेलं आहे आणि सुजल लांबलेट होते, पाणी काढते. पाणी म्हणजे इन द सेन्स पाणी तिथे होतं बॉटलमध्ये, ते सुजल असा काढत होता पाणी. मला वाटलं झोपलाय सुजल. झालं खाऊन झालं तुझं? झालं. चला वेदांत बिचारा माझा एकटा घरी असेल आणि आम्ही इथे व्हिडिओ बनवतोय, खादाड कंपनी करतोय है ना. खादर कंपनी म्हणजे कधीच्या काळी आलं तर काय. कधीच्या काळी. ठीक आहे चला. तर मित्रांनो खूप धावपळ झाली आहे. शॉपवरती गेलो, थोडं तिकडे बसलो. आता जस्ट 10 वाजता घरी आलो आणि 8:30ला जेवतो आम्ही. प्रतिभाने आणि आईने हे पहा आवर्जून दिलंय, म्हणजे रात्री झोपायच्या अगोदर कलिंगड आणि हे ताडगोळे हे फिक्स असतं. आता गरमी आहे म्हणून तर ही ताडगोळे खाऊन मला आठवण आली. करून दाखव बेटा, तूच बाकी होता. गुड बॉय गुड बॉय गुड बॉय गुड बॉय. हा गुड बॉय गुड बॉय गुड बॉय माय डिअर. ऑसम. अरे आई तुझं तरी काय चाललंय हो. हा अरे कुठून शिकलो तू? अरे वा वा वा. अरे ताडगोळे कुठून आणले तू? तूच आणलेस. हा तेच बघत होतो काय बोलते काय नाही. कशाला तू आणलेस तर तू आणलेस, मी आणले तर मी आणले. ताडगोळे किती आहे? ताडगोळे किती आपल्या इथे खरं सांग. खराब झाले काल नाही दिले खायला. ताडगोळे किती आहे? मी आणते 50ला 6. 50ला 6. हिने 50ला 6 आणले बाप्पा. मी 100ला 13 आणले. बोला आता, बोला लवकर. तर मी ताडगोळे एक ते जास्ती आणल्या खाली एक. 2-4 जास्ती आणल्या असतं तर ठीक आहे सर. पप्पा फायदा केला त्यांनी. पण हे ताडगोळे काय असेच नाही, ना ते आणते ते खराब आणते. नाही असं नाही. याने कसं ते असं ते ताडगोळ्याचं असतं. गोल असतो ना ते कापून मी कापून, फ्रेश हा. आणलेत. फ्रेश. ही कशी ताडगोळे खुले आणते. हा बरोबर बरोबर. मग शाणा कोण? हा खाऊन खाऊन दमला आणि आता बोल आणि चौकात करतो. बघितलं, तुम्हाला आणला तरी प्रॉब्लेम, नाही आणला तरी प्रॉब्लेम. कसं करणार? नाही आणत जा असं आणत जा. या कलिंगड खायला. असं काय होतं बाकी? कलिंगड कसा निघाला? कलिंगड गोड आहे, लाल भडक आणि गोड. तर मॅक्सीचा कलर आहे. हम्म. मॅक्सीचा कलरचा कलिंगड आहे बघ. हे बघ सेम टू सेम. शेपदाप्पा आता काल तुला बोली पाहिजे काय तर बोलत नको मला. त्यांनी आणली मला दाबायची होते ना, मी बघितलंच नाही. काय 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 ताडगोळे पाहिजे होते तुम्हाला? मी बघितलं असतं ना. पप्पांना ताडगोळे पाहिजे, मी चाललो आणायला. पप्पा ते ना भरलेले होते म्हणजे आहे थांब, मी चाललो. पप्पा तुम्हाला पाहिजे ताडगोळे? थांबा घेऊन आलो. चला पॅन्ट दे, पॅन्ट दे. आता चालले ताडगोळे. खायचे का तुम्हाला आता? जाऊ दे उद्या हा तेच बोलते. आता पप्पा नाही बोलले म्हणून नाही आणत. आता गेलो असतो खाली. मग हा. तुला समजत नाही ठेवायचे 2-4 ताडगोळे? 3 ठेवलेले. 3च्या 3 दिले मला तू आई. मी 2 खाल्ले, 3 खाल्ले. प्रतिभाने 1 खाल्ला, नानाला 1 दिला. आणि पप्पा तुम्हाला पण असल्यावर खायला नको हा? आणि तुला 1 दिला. यांना काल मी बोलली देऊ का तुम्हाला? काय माहिती त्याने आणलेले जरा माहिती पडलं असतं ना, ते quality माहिती पडलं. ठीक आहे उद्या घेऊन येतो. म्हणजे पप्पांचं म्हणणं असं आहे की पप्पांना आता ते खायला टेस्ट साठी नकोय. मी घेऊन आलोय ना, तर क्वालिटी बघायची पप्पांना की कशी होती क्वालिटी. पण जर आज ताडगोळे खाल्ले असता ना तुम्ही, तर हा पूर्ण गरमीचा महिना तुम्ही बोलला असता अरे भाई ताडगोळे घेऊन ये. काय पप्पांना तू दिला नाही काय का ताडगोळा? नाही, नाही, मी बोलली खावा तर बोलले मला आता नको म्हणून. आई पप्पांना पण लय पाहिजे तेव्हा, जेव्हा असतो तेव्हा खाणार नाही. तू रोज आणतेस ना, ते बोलत ते
तारगडे असं तू बोलले असेल ना, हे तारगडे बघा जरा कसे आहे ते, तर मी खाल्ला असतं. वा वा हा काय लोपा तुम्हाला म्हणजे माझ्या ताडगोळ्यावर भरोसा नाही. भरोसा नाही, तू क्वालिटी बघितली. हा, झोपा झोपा. हे इथं साफ तरी नाही. अगं बाई का देवपूजा करते का काय आता? काय ग अगरबत्ती कसली मच्छर मच्छर? तुझ्यासाठी कुठली अगरबत्ती आहे काय? म्हणजे तूच कानावर गुणगुण गुणगुण करते ना म्हणून बोललं. मस्ती नाही मस्ती केली तर हे बघ करायची. हे बघ एवढा मोठा गॅस पेटवला तिने अगरबत्तीसाठी. घे 100 रुपयाचा गॅस. पप्पा 100 रुपयाचा गॅस गेला या अगरबत्तीसाठी. ए, बोल आता गुणगुण गाडी पेटायला कर. भारी पडली. बोल ना. आता गुणगुण नाही करणार, मग आता मला पाहिजे ते करणार. भाई आई व जादूटोना करते आई. नाही, मला पाहिजे ते आई जादूटोना करते वय मला आतापासूनच. जसं राहायचंय तसं राहणार. मला जशी कपडे घालायचे तशी घालणार. वा 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 वा. पाहिजे ते करणार. पहिली गप्प बसायची आपली साधीच राहायची, आता साधी नाही राहणार. आता मग काय पाहिजेल करणार? ते करणार. हे काय अगं तुमच्या- बाय काय भुवया उडवते. पाहिजे ते करणार बरोबर पाहिजे आहे. ते करणार. चला. तू बरोबर ना आई बोलायला आणि ती बरोबर आहे बोलणार. आता बर्थडे आलाय पोराचा. कुठल्या कुठल्या हिला 100 का 100 मुलं आहेत? पोराचा मी ह्याचा की काय? अहो, मुलाचं तुमचं. काय बाबा खरंच तुम्ही लोक सोमवारी आहे, होय. म्हणजे अगरबत्त्या ह्यांच्या हातात आहे बाबा, बघितलं. सोमवारी तर मित्रांनो अशी हसी मजाक होत राहते. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि बर्थडेचा विषय निघालाय तर बघू आता. 13 एप्रिलला तुझ्या भावाचा वाढदिवस आहे तर काहीतरी खूप सरप्राईज प्रतिभा पण काही ना काही बर्थडेला घेतेच. कारण की गेल्या बर्थडेला प्रतिभाने मला हे घेतले होते बघा, कानाची बाली. मग ह्या बर्थडेला काय घेणार आहेस तू? बघू विचार हा? केलाय. नक्कीच काहीतरी घेऊया छोटं मोठं. ठीक आहे मित्रांनो, आता प्रतिभा काय घेईल काय माहित नाही. तोपर्यंत तुम्ही घ्या तुमच्या हे- तब्येतीची हे काळजी, घेतलं आम्ही पण तरी घेतो. हे घेतलं तरी माहिती पडलं का घेतलं म्हणून तुम्हाला बर्थडेला? नाही माहित नाही पडलं, अचानक मध्ये हे घेतलं प्रतिभाने. तर चला मित्रांनो, घ्या काळजी तुम्ही तुमच्या तब्येतीची. प्रतिभा पण घेईल, मी पण घेईल, आई पण घेईल. आईच्या तब्येतीची काळजी तुम्ही पण घ्या. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.